ज्या पार्श्वभूमीवर दोघे भाऊ एकत्र येत आहेत, हं. ती आपण समजून घेतली पाहिजे. खरं तर हे दोघे भाऊ मराठीसाठी आणि मुंबईसाठी एकत्र येत नाहीत, तर स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या राजकीय करिअरसाठी एकत्र येत आहेत, अशी परिस्थिती आहे. बरं. जर मराठीसाठी एकत्र यायचं होतं, तर मागचे 20-25 वर्षे काय झालं होतं? हं, आणि मराठी माणसाची आज जी अवस्था किंवा मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला आहे, हे जर हेच लोक बोलत असतील, तर त्याला जबाबदार कोण आहेत? हं, मागचे 25 वर्ष मुंबईत कोण सत्ताकारण करत होतं? कोणाच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका होती? हं. त्यामुळे हे सगळं नाटक आणि नौटंकी आहे. यांच्या दोघांच्याही म्हणजे भाऊ एकत्र येत नाहीत आता. बाप एकत्र येत आहेत दोघांचे मुलांचं करिअर, राजकीय करिअर घडवण्यासाठी आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. आपण बघितलं की नगर परिषदांच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या नुकत्याच, हं. तिथे यांचा पूर्ण सुपडा साफ झाला. हे कुठेही दिसले नाहीत. यांचं कुठेही अस्तित्व दिसलं नाही. 288 नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या जागांच्या ठिकाणी याच उभाटाचे 8 नगराध्यक्ष निवडून येतात. यावरून आपण समजून घेतलं पाहिजे, की यांची अवस्था किती केविलवाणी झालेली आहे. हं. आणि म्हणून आता निवडणुका आल्या, की मराठी अमराठी सुरू करायचं. निवडणूक आल्या, की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशा वल्गना सुरू करायचं. हे यांचं नेहमीच आहे. यांनी 25 वर्षात येते मुंबईसाठी तुषारजी. काय केलं? मुंबई मुंबई फक्त अ, ज्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून यांनी बघितलं. हं. आता हे अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एकत्र आलेत 20-25 वर्षांनी. 20-25 वर्ष मराठी माणसाचे काही प्रश्नच नव्हते का? आज सांगतायत ना, आम्ही एकत्र आलोय मुंबईच्या हितासाठी. बाकीचे सगळे वाद आता दुय्यम आहेत. 20-25 वर्ष मराठी माणूस एकदम अलबेल होता. आणि याच निवडणुकीत सगळी अवस्था बिकट झाली मराठी माणसाची. पण हे याचं सगळं याचं राजकीय थोडंसं नौटंकी आहे. अपश्रेय तुम्ही तुमच्याकडे पण घेणार की नाही? कारण तेव्हा होतात ना तुम्ही पण सत्तेत, तेव्हा काय तुम्ही शिवसेनेपेक्षा वेगळे थोडी होतात? पण निर्णयाचे अधिकार आम्ही नेतृत्व करीत नव्हतो. नेतृत्वाच्या मुख्य स्थानी नव्हतो आम्ही.